अर्थ नाही यानी कोई इसका मतलब नहीं. अर्थ के माने होते मतलब. कोण सांगितलं? आलोक नाईक. तुम्ही मला केवळ बळजबरीनं म्हणजे काय? बळजबरीनं म्हणजे जबरदस्तीने शिक्षा करायला आणलाय असं त्यातून दिसून येईल. आप मुझे ज़बरदस्ती सज़ा देने के लिए लाए हैं ये इससे दिखाई देगा. तर कशावरून हे सिद्ध होईल की हुआन चेंग व त्याचे साथी आलोक नाईकला बळजबरीने शिक्षा करायला आणले आहेत. तर उत्तर देता आला पाहिजे. जे काम ते सांगणार आहात ते शक्य कोटीतील असतील अशी कामे ते करू शकतो. आणि जर ते अशक्य सिद्ध झाले असेल तर ते कळायचा सांगण्यात अर्थ नाही. तेव्हा ते केवळ बळजबरीने शिक्षा करायला आणलंय असं दिसून येईल. चेंगच्या कमिटीचा दावा असे. चेंगच्या कमिटीचा यानी चेंग की समिती का दावा असे ने दावा था. त्या दावा था चेंगच्या कमिटीचा कुठला दावा होता बघा की आम्ही निष्कारण शिक्षा करत नाही. तर प्रश्न पण तयार करा. तर प्रश्न काय होईल? चेंगच्या कमिटीचा कोणता दावा होता? तर चेंगच्या कमिटीचा कोणता दावा होता? तर चेंगच्या कमिटीचा दावा होता की आम्ही निष्कारण म्हणजे विनाकारण. निष्कारण याच्या मराठीमध्ये समानार्थी होतो विनाकारण ने उर्दू में से कहीं बेवजह शिक्षा करत नाही ने सजा नहीं देते. तर चेंगच्या कमिटीचा कोणता दावा होता? त्याचा उत्तर होईल चेंगच्या कमिटीचा दावा असे की आम्ही निष्कारण शिक्षा करत नाही, हम बेवजह सजा नहीं देते. त्यालाच उद्देशून आलोकचा हा प्रश्न होता. उसी को मुखातिब करते हुए. उद्देशून म्हणजे उद्देश करणे म्हणजे मुखातिब करना. उद्देशून यानी मुखातिब करके आलोकचा यानी आलोक का हा प्रश्न होता. ये सवाल था. प्रश्न याचे विद्यार्थी उत्तर. चेंगला पूर्वानुभवावरून. पूर्व म्हणजे पहले का, अनुभव म्हणजे तजुर्बा. पूर्व अनुभवावरून यानी पहले के तजुर्बे के मुताबिक माहीत होते यानी मालूम था कि तो जी कामें करायला सांगणार होता कि वो जो काम करने के लिए कहने वाला था. चेंग के पहले के इल्म के मुताबिक, पहले की जानकारी के मुताबिक उसके ये मालूम था कि वो जो काम करने के लिए कहेगा, सांगणार होता म्हणजे कहेगा ती शक्य कोटीतली वो मुमकिन में से. शक्य म्हणजे मुमकिन में से होगी. तरी फिर भी इतकी अवघड असणार. अवघड म्हणजे मुश्किल. अवघड याच्या विरुद्धार्थी सोपं. अवघड याच्या विरुद्धार्थी लिहून घ्या. अवघड याच्या विरुद्धार्थी काय होईल? सोपं. सोपं सला अवकार सोपला प सोपं असणार की ती पाहून कुठलाही विद्यार्थी हादरून जाईल. हादरून जाणे म्हणजे मराठीमध्ये समानार्थी आहे घाबरणे. उर्दू में इसके मानी होंगी घबराना. तो चेंगला कुठला पूर्व अनुभव होता हा प्रश्न आहे. तर उत्तर देता आला पाहिजे. चेंगला पूर्व अनुभवावरून माहीत होते की जी कामे ती करायला सांगणार होता ती शक्य कोटीतली असली तरी इतकी अवघड असणार की ती पाहून कुठलाही विद्यार्थी हादरून जाईल. त्याच्याकडे ने उसके पास अशा कामाची ने इस तरह के कामाची. कसल्या कामाची? की जी कामे शक्य कोटीतली असली तरी फार अवघड होती असल्या कामाची यादी. यादी म्हणजे काय? फहरिस्त होती. मोठी यादी होती आणि लंबी फहरिस्त थी. यातली काही कामं शक्य नाही याची मी गवाही दे. यातील यानी इसमें से कुठलंही कामं कोई भी काम
अशक्य नाही, शक्य अशक्य ने मुमकिन नामुमकिन, अशक्य ने नामुमकिन नाही याची मी गवाही देतो, इस बात की मैं गवाही देता हूँ. कोण म्हटलं? ह्वान चेंग. ह्वान चेंगने काय म्हटलं? तर ह्वान चेंगने म्हटलं की यातली कुठलीही कामं अशक्य नाही अशी मी गवाही देतो. तो साडसूतपणे वो क्या कहने लगा? आसानी से कहने लगा, साडसूतपणे म्हणाला. त्याने टाळी वाजवली, उसने ताली बजाई आणि म्हणाला और कहने लगा पहिल्या कामाची तयारी करा. काय म्हटलं ह्वान चेंगने? पहिल्या कामाची तयारी करा. त्याच्या सहकार्याने, उसके साथियों ने, सहकारी म्हणजे साथी, 4 मीटर लांब, किती मीटर लांब? 4 मीटर लांब व 8 मीटर रुंद. लांबी याचे विरुद्धार्थी आहे रुंदी. लंबाई, लांब म्हणजे लंबा, रुंद म्हणजे चौड़ा. लंबा चौड़ा ये विरुद्धार्थी है, लांब आणि रुंद. लांब यानी लंबा और रुंद यानी चौड़ा. 4 मीटर लांब व 8 मीटर रुंद, 8 मीटर चौड़ा असे एक, ऐसा एक जाजम. जाजमचा उर्दूमध्ये अर्थ होतो गालीचा. गालीचा बिछाने के लिए इस्तेमाल होता है ना, खूबसूरत दिखाई दे. घर वगैरह में जो है हम सजाने के लिए गालीचा बिछाते हैं. गालीचे को मराठी में कहते हैं जाजम. त्या हालच्या, उस हाल के फरशीवर पसरले, फरशीवर बिछाया गया. पसरवणे याच्या उर्दूमध्ये अर्थ होतो बिछाना, बखेर. मग चेंग म्हणाला, फिर चेंग ने कहा, मी जे काम सांगणार आहे, मैं जो काम कहूँगा ते तुला करायला हवे, वो तुझे करना पडेगा. करायला हवे म्हणजे करना पडेगा. आलोकने पाहिले, आलोकने देखा की बहुतेक समितीचे सभासद ने, बहुतेक म्हणजे ज़्यादातर, समितीचे यानी कमिटीचे, सभासद यानी मेंबर, अराकीन. अंगपिंडाने, अंगपिंडाने म्हणजे शरीराने, अंगपिंडाने म्हणजे शरीराने यानी जिस्मानी तौर पर वजनदार होते, वजनदार होते यानी मजबूत थे. तो म्हणाला, वो कहने लगा काम सांगा. कोण म्हणाला? आलोक नाईक. काय म्हणाला? काम सांगा. कुठलंही साधन यानी कोई भी साधन, साधन यानी सामान, न वापरता यानी न इस्तेमाल करते हुए, आणि त्या जाजमचा और उस गालीचे का लाल पृष्ठभागाला, पृष्ठभाग कहते हैं सतह को, स्पर्श न करता, न छूते हुए, स्पर्श करणे यानी छूना, न करता ते सफरचंद मला आणून दे. तर आलोकने ह्वान चेंगने आलोकला कुठला पहिला काम सांगितला? तर उत्तर द्या बघू. विचार करायचं, फक्त अगोदर विचार करायचं, नाही आला तर मी सांगतोच तुम्हाला. तर उत्तर आहे, आलोक नाईकला ह्वान चेंगने पहिलं काम सांगितलं की कुठलंही साधन न वापरता आणि त्या जाजमच्या लाल पृष्ठभागाला स्पर्श न करता ते सफरचंद मला आणून दे. सफरचंद कहते हैं सेब को, सेब उर्दू में और सफरचंद मराठी में. आता आलोक नाईकच्या या कामाला कसं, ह्वान चेंगच्या या कामाला आलोक नाईकने कसं पूर्ण केले बघा. आलोकने पाहिले ने आलोकने देखा, पाहिले म्हणजे देखा की ते जाजम वो गालीच्या वरून लाल होते. वरून, वर म्हणजे ऊपर, वरच्या विरुद्धार्थी खाली. वरून लाल होते ने ऊपर से लाल था. पण त्याला आठवले, आठवले म्हणजे याद आया, उसको याद आया की ते के वो आणून पसरण्यापूर्वी, लाकर फैलाने से पहले, बिछाने से पहले, त्याच्या उलट्या पृष्ठभागावर, उसकी उल्टी तरफ, पृष्ठभाग यानी सतह, ते काळे होते. पिछली जानिब, पिछली सतह पर जिस तरफ ऊपर की तरफ लाल सतह थी, उसकी पिछली सतह पर वो काले रंग का था. ये बात आलोक नाईक ने पहले से ही देख ली थी. त्याने काळजीपूर्वक, उसने एहतियात से, काळजीपूर्वक यानी एहतियात से, जाजमच्या खाली, गालीचे के नीचे बोटे सारली,
बोट म्हणजे उंगलियां, सारली यानी लगाना, सारले म्हणजे लगाना, आणि त्याचे भेंडोडे केले और उसका गुच्छा किया। भेंडोडे करने म्हणजे उसको पकड़कर जो है दबाते रहना। भेंडोडे केले करत मध्यभागी आला, ने दबाते हुए मध्य भागापर्यंत ने दरम्यानी हिस्से की तरफ आला आणि ते सफरचंद उचलून, और वो सफरचंद उठाकर, उचलने म्हणजे उठाना, चेंगला दिले, चेंग को दिया। चेंगने तर आलोकने कशा प्रकारे जाजमवरचा सफरचंद उचलून चेंगला दिला, तर ह्याचा उत्तर आपल्याला देता आला पाहिजे। आलोकने पाहिले होते की जाजम वरून लाल होते, पण त्याला आठवले की ते आणून देण्यापूर्वी त्याच्या उलटा पृष्ठभागावर ते काळे होते। त्याने काळजीपूर्वक जाजमच्या खाली बोटे सारली आणि त्याचे भेंडोडे करत मध्यभागापर्यंत आला आणि ते सफरचंद उचलून चेंगला दिले, हे त्याचा उत्तर होईल। चेंगने इतर सभासदाकडे पाहिले। चेंगने दूसरे मेंबरों की तरफ देखा, त्याने मानेने अनुमोदन केले, और उन्होंने मान के माने होते गर्दन, माने ने गर्दन से, अनुमोदन करने यानी कबूल करना। चेंग म्हणाला, चेंगने कहा, आता दुसऱ्या कामाची साधनं आणा, अब दूसरे काम के सामान लाइए। साधनं आहे ना, सामान। एका सहकार्याने, एक साथीने, सहकारी म्हणजे साथी, कोट आणि जॅकेट आणले। तर दुसऱ्या वेळी काय आणले गेलं? एका सहकार्याने एक कोट आणि जॅकेट आणले। काय आणले? एक कोट आणि जॅकेट। आलोकच्या अंगावर, आलोक के जिस्म पर, जॅकेट आणि त्यावर कोट चढ़वला। आलोक के जिस्म पर जैकेट और उसके ऊपर से कोट चढ़ाया गया। तर आलोकच्या हुआन चेंगच्या सहकार्याने दुसऱ्यांदा काय केले? तर उत्तर काय येईल? विचार करा। तर आलोकच्या सहकार्याने, चेंगच्या सहकार्याने एक कोट आणि जॅकेट आणले, आलोकच्या अंगावर जॅकेट आणि त्यावर कोट चढवल्याने चढाया। त्यावर त्याच्या हाटपुड्या म्हणजे सडपातळ यानी दुबला पतला, शरीर यष्टीवर यानी जिस्म पर, दोन्ही वस्त्रे, वस्त्र के माने होते लिबास के, वस्त्र एक वचन आहे आणि वस्त्रे अनेक वचन आहे। तर वस्त्र आला तर त्या अनेक वचन आपल्याला लिहिता आला पाहिजे वस्त्रे, आणि वस्त्रे आला तर त्याचा एक वचन आपल्याला लिहिता आला पाहिजे वस्त्रे। वस्त्र एक वचन आणि वस्त्रे अनेक वचन। फार ढगळ दिसत होती, ढगळ म्हणजे ढीली दिसत होती म्हणजे दिखाई दे रही थी। चेंग म्हणाला, चेंग कहने लगा, हे दूसरं काम असं आहे, ये दूसरा काम इस तरह से है, अंगावर कोट न उतरवता, ने जिस्म पर का कोट न उतारते हुए जैकेट काढून दाखव, जैकेट काटकर दिखाना है। ने दूसरा काम उसको क्या दिया गया था? जैकेट पहले पहनाई गई थी और जैकेट पर कोट पहनाया गया था, और जैकेट न निकालते हुए उसको कोट निकालकर दिखाना था। पहले क्या चढ़ाया हुआ था? जैकेट, और उसके ऊपर कोट पहनाया गया था, और क्या करना था? कोट न निकालते हुए उसको जैकेट जो है निकाल कर दिखाना था। तर प्रश्न काय? हुआन चेंगने आलोकला दुसरे कोणते काम सांगितले? तर आपल्याला उत्तर देता आला पाहिजे। तर हुआन चेंगने आलोकला दुसऱ्यांदा जॅकेट, आलोकच्या अंगावर जॅकेट चढवले आणि त्यावर कोट चढवला आणि अंगावरचा कोट न उतरवता जॅकेट काढून दाखवायला सांगितलं। हे
आलोकचं दुसरा काम होता जे हुआनचेंगने त्याला करायला दिले होते. आलोकने पाहिले, आलोकने देखा की कोट आणि जॅकेट, कोट और जॅकेट दोन्ही ना बटणे नव्हती, दोनों को बटणे नहीं थी. नव्हती याच्या विरुद्धार्थी होती. नव्हती म्हणजे नाही थी, होती म्हणजे थी. त्याच्या चेहऱ्यावर, उसके चेहरे पर स्मित झळकले. स्मित याने मुस्कुराहट, स्मित म्हणजे काय, मुस्कुराहट. झळकले याने दिखाई दी. तो म्हणाला, वो कहने लगा, मी हे काम करून दाखवीन, मैं ये काम करके दिखाऊंगा. पण त्यानंतर, लेकिन उसके बाद, नंतर यानी बाद में, कोट आणि जॅकेट, कोट और जॅकेट यांना यानी इसको इस्त्री करणे, इस्त्री करायची यानी प्रेस करने की जबाबदारी, जबाबदारी, जबाबदारी म्हणजे जिम्मेदारी तुमची, आपकी. त्याने कोटाच्या दोन्हीकडच्या बाजू, उसने कोट के दोन्ही तरफ के बाजू जॅकेटच्या हाताच्या भोकात, जॅकेट के हाथ के सुराख में, भोक के माने होते हैं सुराख, खुपसल्या यानी डाल दिया. त्यानंतर उसके बाद त्याने काय काय केले, उसने क्या क्या किया ते पाहणाऱ्याने नीट सांगता आले नसते. वो देखने वालों को सही बोलते भी नहीं आता उन्हें. उसने इतनी चालाकी से ये काम किया कि देखने वालों को भी सही समझ में नहीं आ रहा था और वो बोल भी नहीं सकते थे कि आलोक ने क्या क्या किया. पण लेकिन मिनिटाभरातच यानी एक मिनट से पहले ही जॅकेट त्याच्या हातात होती, जॅकेट उसके हाथ में थी. कोट अंगावर और कोट उसके जिस्म पर था. चांगलट चुरगड़ा झालेला और अच्छा ही वो चुरगड़ा हुआ था, यानी बहुत सारा खराब हो गया था. चुरगड़ा म्हणजे खराब होना, पूरी तरह से दबा हुआ होना. चेंगचे सहकारी अस्वस्थ जाले होते. अस्वस्थ के माने बेचैन. चेंग के जो साथी थे वो बेचैन हो गए थे. क्यों बेचैन हो गए थे? क्योंकि दो काम जो अब तक उन्होंने दिए थे वो दोनों काम वो आलोक ने आसानी से करके दिखाया था और अब उन्हें उसे सज़ा देने का मौका नहीं मिल पाता, इसके लिए वो बेचैन हो गए थे. चेंग आता तिसऱ्या कामाकडे वळला. चेंग अब तीसरे काम की तरफ मुड़ गया. वळणे म्हणजे मुड़ना. हे तीसरे काम आता करायचे आहे. अब उसने कहा कि ये तीसरा काम अब तुझे करना है. आता तिसरा काम काय होता बघा. त्याने एक पोस्टकार्ड आलोककडे दिले. उसने एक पोस्टकार्ड आलोककडे दिले आणि म्हणाला और कहने लगा, त्या टेबलावर कात्री आहे. उस टेबल पर कात्री, कात्री को उर्दू में कहते हैं कैंची. कात्री आहे म्हणजे कैंची है. तिनं या पोस्ट कार्डाला, उसने उस पोस्ट कार्ड को असं भोकं पाड, ऐसे सुराख कर की त्यातून के उसमें से तुला उभ्या उभ्या जाता येईल, तुझे खडे खडे जाते आना चाहिए. तर आलोक नाईकला हुआनचेंगने तिसरे कोणते काम सांगितले? तर विचार करा, उत्तर द्या. बघू उत्तर मनामध्ये द्यायचं अगोदर, त्यानंतर मी सांगणारच आहे, पण आपल्याला पण उत्तर देता आलं पाहिजे. तर काय उत्तर येईल? तर हुआनचेंगने आलोक नाईकला तिसरं काम एक पोस्टकार्ड दिले आणि म्हणाला, त्या टेबलावर कात्री आहे, तिनं या पोस्टकार्डाला असं भोगपाड की त्यातून तुला उभ्या उभ्या जाता येईल. ने पोस्ट कैंची से उस पोस्ट कार्ड को इस तरह से काट, इस तरह सुराख कर कि खड़े खड़े तुझे उस पोस्ट कार्ड में से जाते आना चाहिए. पोस्ट कार्ड आपने देखा है, पहले
आज के ज़माने में जब मोबाइल वगैरह आम हुआ है तो पोस्ट कार्ड हमको दिखने नहीं मिलता। पहले ज़माने में पहले लोग जो है एक गांव से दूसरे गांव अपने रिश्तेदारों को, अपने दोस्तों को पैगाम पहुंचाने के लिए उसका इस्तेमाल करते थे। छोटा सा जो है तुम्हारे जो बयास का सफ़ा है उसका 1/4 शायद उतना होता होगा, और उसमें से एक लड़के को जो 3-4 फीट का होगा जाना मुश्किल है। और ऐसा मुश्किल काम अब आलोक नाइक को चेंग और उसके साथियों ने दिया था। अब ये काम किस तरह से आलोक ने अब किस चालाकी से पूरा किया देखो। तो इंसान अगर ज़हीन होगा, इंसान अगर अकल से काम लेगा तो कोई भी मुश्किल काम जो मुमकिन है कर सकता है, लेकिन बस ज़रूरत है अपनी बुद्धि का इस्तेमाल करने के लिए, अपनी जहानत का इस्तेमाल करने की। और पढ़ना लिखना या सीखना तो बहुत आसान है, लेकिन ज़रूरत है हमारे मन लगाने की, हमारी होशियारी दिखाने की। लेकिन हम क्या करते हैं, हमारी जो होशियारी है, हमारी जहानत है कहीं और लगाते हैं, जिसकी वजह से हम पढ़ने लिखने से या पढ़ना लिखना सोचने समझने से दूर रह पाते हैं। अगर वही ध्यान वही काम हम यहाँ पढ़ाई पर मरकूज़ करेंगे तो इंशाअल्लाह हम ज़रूर सीख पाएंगे। अब देखो उसने ये काम किस खूबी से पूरा किया। अब आगे मैं पढ़ा रहा हूँ, मैं देखो बच्चों, हे काम आजवर कुठल्याच विद्यार्थ्याने केले नव्हते। ये काम आज तक किसी तालिब इल्म ने नहीं किए थे। एवढ्याशा यानी इतने से पोस्ट कार्डामधून, पोस्ट कार्ड में से 5 फुटी मुलगा, 5 फुट का लड़का, मुलगा यानी लड़का, मुलगा याचा अनेक वचन आहे मूल, मुलगा याचा स्त्रीलिंग होईल मुलगी। हे सगळं आपल्या करता आलं पाहिजे। अनेक वचन, स्त्रीलिंग, मुलगा, मुलगी, स्त्रीलिंग, मुलगा याचा अनेक वचन, मुलं, हे सगळं आपल्याला आलं पाहिजे। कसा जाऊ शकेल, कैसा जाएगा। एक छोटे से पोस्ट कार्ड में से 5 फुट का बच्चा किस तरह जाएगा। पण आलोक किंचित ही डगमगला नहीं, लेकिन आलोक किंचित ही यानी बिल्कुल ने थोड़ा सा भी डगमगला नहीं यानी घबराया नहीं। त्याने ती बारीक कात्री, उसने वो बारीक कैंची, कात्री यानी कैंची घेऊन ते पोस्टकार्ड, वो पोस्टकार्ड अशा खूबीने, इस खूबी से, खूबी ने, खूबी को उर्दू में भी खूबी कहते हैं, कातरले यानी काटा की त्याचे उसके एक तंतु सारखा, तंतु यानी लकड़ी का बारीक टुकड़ा, नाजुक नाजुक लकड़ी के जो शाखें होती हैं उससे कहते हैं तंतु। तंतु सारख्या एक नाजुक एका तंतु सारख्या नाजुक, एक बारीक टहनी जैसा नाजुक पण आकाराने मोठ्या, लेकिन आकाराने शक्ल से मोठ्या याने बडा, मोठं याच्या विरुद्धार्थी होईल लहान, मोठ्या बांगडी ने बड़ी बांगड़ी में रूपांतर झाले, में तब्दील हो गया। आलोक ने उस पोस्ट कार्ड को इस खूबी से काटा, इस खूबी से इतना बारीक शाख के बारीक जो है शाख की तरह काटा कि वो जो है एक बड़ी बंगड़ी में तब्दील हो गया। तर आलोक ने तीसरे काम कोणत्या खूबीने पूर्ण केले, तर त्याचं उत्तर काय होईल। आलोकने कात्री घेऊन ते पोस्टकार्ड अशा खूबीने कातरले की त्याचे एक तंतू सारख्या नाजूक पण आकाराने मोठ्या बांगडीत रूपांतर झाले, हे त्याचा उत्तर येईल। आलोक त्या बांगडीतून सहजपणे जाऊ शकला। आलोक उस बंगड़ी से आसानी से जाने लगा। कधी नव्हे ने कभी नहीं, ते त्या समितीच्या सभासदाने ने अब तक नहीं, ऐसे इस कमेटी के मेंबरों ने, अराकीन ने, सभासद यानी अराकीन स्वयं पूर्ति ने खुद जो है हौसले से ताड़ियाँ बाजोला यानी खुद खुश होकर तालियाँ बजाने लगे। स्वयं पूर्ति यानी खुद खुश होकर टाळ्या वाजवल्या। तर आलोकने जेव्हा बांगडीतून सहजपणे गेले तर समितीच्या सभासदाने काय केले, तर समितीच्या सभासदाने स्वयंपूर्तीने टाळ्या वाजवल्या। आलोक त्या दिव्यातून, आलोक इस कसोटी से
दिव्यातून म्हणजे कसोटी से इम्तिहान से पार पाडणारा आणि पार पड़ने वाला ने पूरा करने वाला पहला विद्यार्थी होता, पहला ही तालिब इल्म था। अब तक जितने भी लड़कों को लाए थे 3 कामों में से या तो कोई 3 नहीं करता था, या कोई 2 नहीं कर पाता था, या कोई 1 नहीं कर पाता था, और किसी न किसी तरह से वो सज़ा पाता था। लेकिन आलोक नायक ही पहला विद्यार्थी था जिसने तीनों काम पूरे किए थे, उनकी कसौटी पर पूरा उतरा था और उसको ये सजा न दे सके। तर हा पाठ पूर्ण झाला। पुढच्या आठवड्यात आपण स्वाध्याय पूर्ण करू। शुक्रवारी 2:30 ते 3:30 मी ऑनलाईन व्हॉट्सअपवर बसणार आहे। तुम्हाला जे समजत नाही ते विचारा, प्रश्नाची उत्तरे तयार करा आणि वाक्याचे प्रश्न तयार करा, शब्द समानार्थी लिहा, शब्द विरुद्धार्थी लिहा, स्त्रीलिंगाचे पुल्लिंग लिहा, पुल्लिंगाचे स्त्रीलिंग लिहा, एकवचन अनेक वचन जे मी सांगितले आहे। जेव्हा तुम्ही हे पाठाला बसताना वही आणि अगोदर पुस्तक घेऊन बसा आणि जिथे जिथे मी शब्दार्थ, शब्द विरुद्धार्थी, शब्द समानार्थी, स्त्रीलिंग, पुल्लिंग, एकवचन अनेक वचन सांगतो, शक्यतो पुस्तकामध्येच लिहा। वाचताना तुम्हाला ते माहीत होईल आणि समजण्यास तुम्हाला सोपं जाईल। तर चला विद्यार्थ्यांनो, आजचा आपला हा पाठ पूर्ण झाला आहे। त्याचबरोबर ह्या 9वीचे पूर्ण पाठ आपले आज पूर्ण झालेले आहेत। आता तयारीला लागा, स्वाध्याय पूर्ण करा, त्यानंतर आपण बाकीचे जे काम राहिलेले आहे ते पूर्ण करू। चला, धन्यवाद। नीट बराबर सही शिक्षा सज़ा होगली पूरा करना इतली यहाँ की उगीच ऐसे ही शक्य मुमकिन अर्थ मतलब बड़जबरी ने ज़बरदस्ती से बिना कारण समानार्थी निष्कारण ने बेवजह उद्देश्यों मुखातिब होकर पूर्व अनुभवातून तजुर्बे के मुताबिक अवघड़ मुश्किल हादरून जाने, घाबरने, घबरा जाना, सहकार्याने, साथियों ने लंबा रुंद चौड़ा जाजम गालीचा अंगपीड़ाने म्हणजे शरीराने जिस्मानी तौर पर साधन सामान पृष्ठभाग सतह स्पर्श छूना सफरचंद सेब पसरौने फैलाना बिछाना नीट बोट उंगली काळजीपूर्वक एहतियात से उचलने उठाना अनुमोदन करने पाठिंबा देने तायीद करना वस्त्रे पोशाक ढगळ ढीली स्मित मुस्कुराहट झड़कले नमूदार हुआ या नमूदार हुई चुरगड़ा अस्वस्थ होना बेचैन होना कातरी कैंची डगमगने घबरने घबरा जाना तंतु जर्रा आकार शक्ल सभासद रुकन मेंबर। शब्द विरुद्धार्थी प्रश्न उत्तर शक्य अशक्य अवघड सोपा मोठी लहान लांब रुंद काळे पांढरे अनुमोदन करणे विरोध करणे अस्वस्थ स्वस्थ स्मित रडू बारीक जाड सहजपणे संघर्षाने।